रमाई म्हणतात सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी पण सुखाना राहू दे सुखाना राहू दे माझं गाढवणी सुखाना राहू दे माझं गाढवणी सोन्या मोत्याची माळ सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सोन्या मोत्याची माळ गळी बांधो कुणी सुखाना राहू दे माझं गाढवणी सुखाना राहू दे माझं गाढवणी सुखाना राहू दे माझं गाढवणी परदेसी साहेब माताच ग परदेसी साहेब माताच ग परदेसी साहेब माताच ग परदेसी साहेब माताच ग आठवमाई मजला तो होतोच ग आठवमाई मजला तो होतोच ग आठवमाई परदेशी साहेब जाताच ग आठवबाई मजला तो होतोच ग ज्या वेळेला बाबासाहेब रमाईला सोडून जायचे 4-4 वर्षे 3-3 वर्षे त्यावेळेला बाबासाहेबांची आठवण रमाईला यायची रमाईने जो कष्टा खाल्ल्या रमाईची 4 लेकरं बाबासाहेबांना सोडून गेली परंतु रमाईने बाबासाहेबांना परदेशामध्ये असताना सांगितलं नाही आज आमचे साहेब जर समजा कुठं बाहेर गावाला जायचं असतं तर आमची माय माऊली म्हणते का जायना म्हणते तिकडच कशाची आठवण आली काय आली आणि परंतु बाबासाहेब जेव्हा घर सोडून जायचे कारण रमाईला माहिती होतं बाबासाहेबांना धमक्यांचे पत्र यायचे ज्या वेळेला काळराम मंदिराचा सत्याग्रह झाला त्यावेळेला बाबासाहेबांवर हल्ला झाला होता आणि तेव्हापासून माय माऊली रमाई बाबासाहेबांची काळजी घ्यायच्या एखाद्या वेळेस जर बाबासाहेबाला घरी यायला जर उशीर झाला तर रमाई बाबासाहेब येईपर्यंत वाट बघत बसायच्या आणि म्हणून कवी एका ठिकाणी म्हणतोय अन उशीर झाला जरी बाबाला उशीर झाला जरी बाबाला छाती तिची धडे धडायची पण दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची उशीर झाला तरी बाबाला उशीर झाला तरी बाबाला छाती धडधडायची छाती धडधडायची दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची दारामध्ये वाट पाहुनी माझी माय रडायची आणि त्या बाबासाहेबांच्या कष्टामुळे आज अशी परिस्थिती आली की आज आपल्या माय माऊल्या रमाईची जयंती साजरी करायला लागल्या बाबासाहेबांची जयंती जगामध्ये थाटामाटामध्ये साजरी होते आणि आजही जशी बाबासाहेबांची जयंती साजरी होते येणारा काळ ठरवेल येणाऱ्या काळामध्ये तशीच रमाईची जयंती सुद्धा आमच्या माय माऊल्या साजऱ्या करतील कारण हे सगळं बाबासाहेबांमुळे दिलेलं आहे आणि म्हणून कुणी दिलंय का आपल्याला बाबासाहेबांमुळे आणि कुणी नाही केलं
अन कुणी नाही केलं भलं व